नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आम्हाला आज मसाले भात बनवायचा होता। आमच्या आव्हांना मसाले भात खायचा होता। ते कामाला कंपनीत गेलेले आहेत, तरी मसाले भात बनवायला आम्ही सुरुवात करतोय। आधी टमाटे आणि कांदा वगैरे चिरून घेतलाय। आणि तांदूळ वगैरे घेतले आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। आमच्या आव्हांना मूग डाळीची खिचडी खूप आवडते आणि त्यासाठी मग मूग डाळ वगैरे टाकून घेतली त्याच्यामध्ये आणि स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घेतली। त्यात थोडीशी तुम्ही तुरीत डाळ पण टाकू शकता। तुरीत डाळ पण छान लागते, पण मी तुरीत डाळ वगैरे टाकली नाही आहे आणि कुकरामध्ये टाकून दिलं। आणि थोडी तू कोथिंबीर वगैरे टाकली आणि एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं मी आणि ते गरम पाणी झालंय आणि भातामध्ये टाकून दिलंय। आणि तेवढा परीच पप्पा पण घरी आले आणि तेव्हा आमचा भात पण शिजलेला होता आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करायला बसलो। तरी भात वगैरे उघडून बघला, एवढा छान भात आला होता ना, वास पण खूप छान येत होता। आणि त्याच्यासोबत कैरी वगैरे आणलेली होती यांनी, त्यांच्यासोबत कैरी वगैरे चिरून घेतली आणि कैरीचं लोणचं वगैरे बनवून घेतलं आणि काकडी वगैरे पण चिरून घेतली। काकडी आणि पेरू वगैरे होता, पापड वगैरे भाजून घेतले आणि असा आमचा भात छान बनवलेला होता।